मान्यवर आणि श्रोत्यांमधील सर्व मान्यवर आणि गीताप्रेमी मंडळींनो, आदरणीय गुरुवर्य वामनराव अभ्यंकर स्मृती सेवा फाउंडेशनच्या वतीनं दिला जाणाऱ्या पुरस्काराच्या यावर्षीच्या मानकरी आदरणीय सौ गीताताई यांना दिलं जाणारं मानपत्र वाचन करते. आदरणीय सौ गीताताई अजित कुलकर्णी, सादर नमस्कार. 21 वर्षांपूर्वी पुण्यातील गीता धर्म मंडळ या संस्थेत संथा पद्धतीनं आपण गीता शिकलात आणि त्यानंतर सातत्याने आपण संस्थेशी आणि संस्थेच्या कार्याशी बांधल्या गेला आहात. माननीय वसुधाताई पाळंते यांच्या मार्गदर्शनाने आपण वासुदेव गीता संथा वर्ग सुरू केला आणि त्याद्वारे आपण अनेकांशी जोडल्या गेलात. कोरोना काळात बदल स्वीकारत ऑनलाईन पद्धतीनं आपण गीता वर्ग चालवत सुमारे 170 पेक्षा अधिक लोकांना गीता पठण शिकवलं. गीता पठण शिकवत असतानाच आपण भगवद्गीतेचा सखोल अभ्यास करत 2015 ते 17 या कालावधीत पाठशाळेच्या परीक्षा देऊन आपला अभ्यास आणि व्यासंग प्रमाणित केला आणि वाढवला सुद्धा. आपण संपादन केलेलं ज्ञान अनेकांना मुक्त हस्ताने बहाल केलं. विविध शाळांमध्ये जाऊन गीतेचा प्रचार करणं, आपल्या वासुदेव गीता संथा वर्गाचा मासिक गीता पाठ हा उपक्रम चालवणं, शालेय मुलांसाठी गीता धर्म मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं नियोजन करणं, गुरुपौर्णिमेला आयोजित केल्या जाणाऱ्या वक्तृत्व स्पर्धा, गोकुळाष्टमीला सादर होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मुलांना मार्गदर्शन करणं, मुलांसाठी संस्कार शिबिरं चालवणं, संपूर्ण गीता कंठस्थ करण्यास प्रोत्साहन देणं यासारख्या अनेक उपक्रमांमधल्या आपल्या सक्रिय सहभागानं आपण अनेक संस्कारक्षम वयातल्या मुलामुलींना सद्विचारी बनवण्याचा प्रयत्न केला. समवयस्क मंडळींसोबत कुरुक्षेत्र, शृंगेरी इथं जाऊन गीता पाठ करून स्वतःच्या आयुष्याचं भलं करत असताना गीता धर्म मंडळाच्या तत्वावर अविचल निष्ठा ठेवत पुढची पिढी घडवण्यासाठी फार मोलाचं काम आपण करत आहात. आपल्या संपर्कात येणारी युवा पिढी आपली चिकाटी, शिस्तप्रियता, उत्तम निर्णय क्षमता शिकत नक्कीच सन्मार्गावर चालेल. सुस्पष्ट उच्चारणाचा आपला आग्रह आणि वर्गातल्या कार्यक्रमाचं नेटकं व्यवस्थापन सर्व लहान थोरांसाठी अनुकरणीय आहेच. गीता धर्म मंडळाच्या गीता जयंती उत्सवात 2021 या वर्षी आपल्याला पार्थ सखा या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. आपल्या या मौल्यवान कार्याची दखल घेत गुरुवर्य वामनराव अभ्यंकर स्मृती सेवा फाउंडेशन या संस्थेतर्फे कैलासवासी इंदिरा वामन अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ इंदिरा गीता पुरस्कार 2025 आपणास प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यापुढेही भगवद्गीतेची सेवा करण्याचं ईश्वरी कार्य आपल्याकडून सदैव घडत राहू. तसंच निरामय आणि आनंदी दीर्घायुष्य आपल्याला लाभावं हीच योगेश्वर चरणी प्रार्थना आपले श्रीकृष्ण अभ्यंकर कार्यवाह रवींद्र सातपुते खजिनदार आणि भारती कुलकर्णी मार्गदर्शिका. धन्यवाद. प्रथम योगेश्वराला वंदन करून मी आपल्या पुढे मनोगत व्यक्त करते माझं. आज जो पुरस्कार मला दिलेला आहे तर इंदिरा वामन अभ्यंकर स्मरणार्थ गुरुवर्य वामनराव अभ्यंकर स्मृती सेवा फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार इंदिरा गीता पुरस्कार हा पुरस्कार देऊन माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपल्याशी कृतज्ञता व्यक्त करते आणि योगेश्वराचा प्रसाद म्हणूनच मी हा स्वीकारते. आज थोडंसं बोलणार आहे ते बाकीची दिग्गज लोक आहेत आणि स्वतः वामनरावांचाही भागवताचा अभ्यास होता आणि आज इथे ज्येष्ठ लोक जमलेली आहेत की माझे मिस्टर आहेत की आमच्या घरी दत्त महाराज कवीश्वरांच्या सांगण्यावरून यांचाही काही PhDचा अभ्यास सुरू होता आणि त्यांनी दत्त महाराजांनी एक दिवस बोलावून त्यांना सांगितलं
की आता तुम्ही भागवत कथा सांगायला लागा. आणि तेव्हापासून आमचं यंदाचं प्रौष्ट्यपदीचा भागवत आनंद आश्रमात होतो आणि ते आमचं 39वं वर्ष आहे. आणि दत्त महाराजांच्या कृपेने म्हणून गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून आज थोडंसं मी आता ही दिग्गज लोक आहेत सगळी, माझं विचार काय आहे, पण यांच्यासमोर एक गुरुतत्वाविषयी ज्या माझ्या मनात काही भावना आहेत त्या थोडासा मांडण्याचा मी प्रयत्न करते. आता सुवर्णाताई देवधर ह्या माझ्या गुरु आहेत. त्यांच्याकडून मी प्रथम 2004 साली गीता संथा घेतली गीता धर्ममंडळात. आणि त्यामुळे सुवर्णाताई माझ्यापेक्षा जरी लहान असतील तरी गुरु या नात्याने त्यांना मी धन्यवाद देते आणि खरंच मनपूर्वक नमस्कार करते. गेली 21 वर्ष गीतेच्या सान्निध्यात आहे. माझे वडील पेणला डॉक्टर आयुर्वेदिक वैद्य होते आणि त्यांची गीता भगवद्गीता संपूर्ण पाठ होती. आणि त्यावेळेला संघाचं कामही त्याच्या बरोबरीने ते करत होते. म्हणजे एक थोडं गुरुतत्वाची सुरुवात आपण म्हणतो आई वडिलांपासून होते, तशीच माझ्या जीवनाला सुरुवात झाली. त्यानंतर जन्म हा माझा श्रीधर स्वामी आपल्याला माहिती असतील कर्नाटकातले भरतपूरचे, तर त्यांच्या प्रसादाच्या यांनी माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे एक गुरुतत्वाची सावली सतत माझ्या मागे उभी आहे आणि त्या सावलीत आम्ही सगळा प्रवास आजपर्यंतचा 45 वर्ष लग्न झाल्यानंतरचा प्रवास करतोय. वडिलांचं लहानपणी कुठे आम्ही लहान होतो तेव्हा 5-5 श्लोक आपलं त्यांच्या मागे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे इतकंच होतं. आणि त्यावेळेची पूर्वी पोथी म्हणजे गीतेची ब्लॅक अँड व्हाईट असं, आणि त्या ह्याच्यात आम्ही आपले हात मागे बांधून माझा भाऊ आणि मी असं दोघंही 5 श्लोक पाठ झाले होते. आणि त्याच्यानंतर बघा किती मध्ये वर्ष गेली. लग्न होऊन नंतर 2004 साली 80 साली लग्न झालं आणि त्यावेळेला मी गीता शिकले. म्हणजे हा एक लहानपणीपासूनचा संस्कार कुठेतरी घडत होता. कळत नकळत या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला आयुष्यात अनेक टप्प्यांवर वेगवेगळ्या वळणांवर आपण जेव्हा प्रवास करत असतो तर त्यावेळी गुरुतत्वाची ही सावली आपल्याला प्रत्येक ठिकाणी तारत असते. माझ्या वडिलांचं संघकार्य आणि थोडंसं आध्यात्मिक पेक्षा पेशंट, म्हणजे माझ्या मिस्टरांना नेहमी ते सांगायचे की जावई तुमचं अध्यात्म मला कळत नाही, पण एक भगवद्गीताला गुरु केला एकदा, परत गुरु करायचं नाही. आणि एक महारोगाचा पेशंट बरा केला मी की पुण्य गाठीला बांधतो आणि ती रामेश्वराची कृपा. म्हणजे खरंच तिथून निष्काम कर्मयोग सुरू झालेला होता. आणि थोडक्यात ह्याचं बाळकडू आम्हाला म्हणा तर सगळ्या भावंडांना वेळोवेळी मिळत होतं. त्यातून इकडे आल्यावर अध्यात्म जर कशाशी खातात सोडवळ काही माहिती नव्हतं, कारण मी 60 कोकणस्थ आहे आणि इकडे देश असतो. पण जो आध्यात्मिक रेस होता म्हणजे थोडक्यात काळाप्रमाणे बदल आहे. माझ्या वडिलांच्या वेळी संघकार्य 50 सालपर्यंत प्रॅक्टिसच करत नव्हते डॉक्टर असून, आणि नंतर मग जी सुरुवात झाली 47 साल नंतर 50 साल नंतर ती इतकं त्यांनी रिसर्चचं आयुर्वेदातलं काम केलेलं आहे. तर तिकडे कुलाबा डिस्ट्रिक्टला सगळ्यांना माहिती आहे ते दादर, ठाणा, डोंबिवली, कल्याण इकडचे सतत पेशंट येत असत आणि अगदी रुबी जहांगीर सगळीकडे फिरून आले की म्हणत की आता वैद्य तुमच्याकडे आलं, डॉक्टरांनी सांगितलं काही होणार नाही, बरं असंच आयुष्यभर राहायचं. तर त्याच वेळेला वडील म्हणायचे नाडी परीक्षा उत्तम होती आणि ते म्हणायचे काही नाही 2 महिन्यात तुम्ही बरे व्हाल.
म्हणजे इतका जो विश्वास आणि तिथेही गुरुकृपा. कारण एक महारोगाचा पेशंट बरा केला तर मी पुण्य गाठीला बांधतो आणि ती रामेश्वराची कृपा आहे. हा जो होता हाच त्यांचा निष्काम कर्मयोग होता. आणि तिकडे म्हणजे आपण म्हटलं गीतेच्या याच्याप्रमाणे निःश्रेयस आणि अभ्युदय. आणि त्यानंतर आताच्या काळातले आम्ही लोक आहोत थोडक्यात, तर त्यावेळी अभ्युदयही महत्वाचं आहे आणि निःश्रेयसही तेवढंच महत्वाचं आहे. पण दोन्हीची सांगड घालता घालता संसारात खूप घालमेल होत असे प्रत्येक वेळेला. कारण वेगवेगळे विचार पुढे, काही सवय नव्हती काही गोष्टींची, पण ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करून अर्थात स्वामी महाराजांच्या आणि दत्त महाराज कवीश्वरांच्या कृपेने असं मी नक्की म्हणेन. आणि तिथे गुरुतत्वच आपल्याला प्रत्येक गोष्टीला सावरत असतं. 88 साली माझा मोठा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यातूनही 2004 सालापासून गीता शिकून 21 वर्षात झाली की त्या सानिध्यात मी आहे. आणि खरंच तो वेगळा आनंद आपल्याला मिळत जातो त्यातून. म्हणजे गीता नुसतं शिकायचे, 21,000 शृंगेरीला जाऊन मिळवायचे, त्यापेक्षा आम्ही विद्यार्थ्यांना म्हणतो 2 विद्यार्थी तयार करा तरी आपल्याला ते श्रेय मिळतं. आणि तो निःश्रेयस आणि अभ्युदय म्हणजे अर्थात सगळ्यांचा आपला उद्धरेदात मनात मानून जरी असलं तरी मी माझा उद्धार करता करता 10 लोकांना बरोबर घेऊन जाणार ही मोठी गोष्ट आहे. आणि यांना प्रत्येक गोष्टीला असं वाटतं की या गुरूंचं सहाय्य असल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट पूर्णतेस नेऊ शकत नाही. त्यानंतर थोडं जीवनातील प्रत्येक वळणावर गुरुकृपेची सावली जाणवत होती. दोन्ही घराणी आमची म्हणजे माझ्या माहेरचं 60 लोक आहेत ही पावसची आहे आणि स्वरूपानंद स्वामी जे आहेत ते माझे मावस काका आहेत सर. म्हणजे हा एक कृपा आशीर्वाद आलेला. आणि त्यानंतर इकडे आल्यावर गाणगापूरला आमचा आजे सासऱ्यांनी याचा सन्मावतचा उत्सव सुरू केला आणि त्या यातलं आमचं 7 शिष्य गुरु महाराजांकडे गेले होते. गुरुचरित्रात उल्लेख येतो, आपण कोणाला माहिती असेल तर सांगते, पण त्यातलं एक घराणं आमचं आहे. आणि ह्याची सांगड दोन्हीची मिळून मला असं वाटतं की हा आमचा प्रवास जास्ती गुरुकृपेमुळे सुखकर झाला असं वाटतं. आणि थोडक्यात आम्ही त्याला धन्य समजतो की नाही, स्वामींची कृपा आहे, दत्त महाराजांची कृपा आहे, त्याच्यामुळे आज हे चालतं. आणि आता सुद्धा पुढची पिढी आहे. माझा मुलगा मोठा डॉक्टर आहे, दुसऱ्याचा व्यवसाय, पण तरी सुद्धा वैकुंठ चतुर्दशीला आमची गाणगापूरची वारी चुकत नाही. आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा प्रसाद माझ्या आजे सासऱ्यांना दृष्टांत देऊन पादुका मिळालेले आहेत, तर त्या आमच्या घरी शनिवार पेठेत घर आहे तिथे आहे. हा जो म्हणजे आध्यात्मिक सांसारिक सांगड कशी घालायची. आणि माझ्या मिस्टरांचा विषय तो गीता ॲज द वे ऑफ लाईफ, म्हणजे गीता एक जीवन प्रणाली. म्हणजे आत्ताच्या काळाशी गीतेची कशी सांगड घालता येईल हाच थोडक्यात त्यातून प्रयत्न झालेला आहे. आणि त्याच सावलीत आम्ही असल्यामुळे हा संस्कार कळत न कळत आमच्यावर घडत होता. शंकराचार्यांचे मोठमोठे पुरस्कार मिळाले किंवा शंकराचार्यांच्या सानिध्यात आम्हाला राहायला मिळालं. दत्त महाराज कवीश्वरांची अशी कृपा की आम्ही त्यांच्या सानिध्यात खूप राहिलो. महाराजांचे भागवत सप्ताह पण प्रत्येक वेळी होत असत गुळवणी महाराजांच्या मठात, तर ते पण आम्ही प्रत्येक वेळी म्हणजे त्यांचं तर खरं कॉलेज होतं त्यावेळी, BMCC ला रजिस्ट्रार होते ते कॉमर्स कॉलेजला, पण तो व्याप सांभाळून परत भागवत कथा परत हे सगळं बॅलन्स ना खरं गुरुकृपेमुळे घडतं. आणि दत्त महाराजांचं एकच मला सांगावं असं वाटतं की आपण म्हणतो गुरुतत्वाची कशी मोठी असते की आपण गेलो आणि डोकं टेकलं महाराजांसमोर
की महाराज एकच प्रश्न अगदी शांतपणे विचारायचा, सगळं ठीक चाललंय ना? आणि खरंच सांगू का, म्हणजे आता ते जाणवतंय मला तर नेहमी, म्हणजे आफ्टर थॉट आपण म्हणतो या गोष्टी की घडून गेलेल्या आहेत, पण आता गीता शिकवताना प्रत्येक शब्दाचा अर्थ कळतो की त्या ठीक चाललंय ना, ह्यामध्येच आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. नाही खरंच अगदी ह्या लोकांना वंदनीय प्रश्नच नाही. आणि आम्हाला आमच्या नशिबाने खरंच त्यांच्या सहवासात दिवस घालवता आले, परत जवळीक साधता आली. आणि त्यावेळी त्यांचं मोठ्यातलं कळत नव्हतं, पण आज जेव्हा मागे वळून पाहतो आपण, त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांची प्रकर्षाने आठवण होते. त्यानंतर मी आता शेवट थोडासा एक भागवतातला, सगळे भागवत प्रेमी आणि गीता प्रेमी आहोत तेव्हा एक भागवतातला छोटासा प्रसंग सांगते. ज्यावेळी भगवंतांचं गमन व्हायचं होतं आणि त्यावेळी उद्धवजींना हे कळलं, उद्धवजी अतिशय भक्त होते भगवंताचे, आणि त्यावेळेला उद्धवजींनी भगवंतांना प्रदक्षिणा केली आणि म्हणाले, भगवंत म्हणाले तुम्हाला काय हवंय? तर उद्धवजींनी सांगितलं, मला तुमच्या पायातल्या पादुका द्या. भगवंतांनी आनंदाने सुवर्णाच्या पादुका काढून दिल्या आणि त्यानंतर त्यांनी प्रदक्षिणा केली आणि त्यावेळी सांगितलं की हे मी देतोय तुला, पण भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करायची जबाबदारी तुझ्यावर मी देतोय. आज मला असं वाटतं, आम्ही याला गेलो होतो बद्रीनारायणाला, तिथे यांचं भागवत कथा झाली होती आणि मुद्दाम एक विषय की कुणाला माहिती नसेल म्हणून मुद्दाम सांगते की त्या ज्या सुवर्णाच्या पादुका आहेत तर त्या बद्रीनारायणाच्या इथे मंदिरात आहेत त्या, आणि ते जे रावलजी म्हणून तिथे असतात पुजारी, तर आमचं त्यावेळी भागवत कथा झाली त्यावेळी आम्ही दर्शनाला गेलो तिथे आणि आम्ही सहज त्यांना म्हटलं की अहो, म्हटलं आम्हाला एक इच्छा आहे आणि हे भागवतकार आहे, तर आम्ही तिथे बाहेर उमऱ्यापाशी देवाच्या बसलो होतो. मला अजून आठवत आहे ते, मला वाटतं 2010 सालची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला ते रावलजींना म्हणाले, आम्ही त्यांना विचारून येतो. पुजारी म्हणाले बरं ठीक आहे म्हटलं. मी म्हटलं बघा तुम्ही आम्हाला फक्त लांबून दर्शन द्या, एवढीच आमची इच्छा आहे, बाकी काही. आणि खरंच सांगते, ते रावलजींचा निरोप घेऊन आले आणि म्हणाले की नाही, ह्या सुवर्णाच्या पादुका आम्हाला इतकं बरं वाटलं. म्हणजे कोणी जर तुम्ही गेलात तर ही गोष्ट मुद्दाम माहिती असू दे, आपल्याला अनेक तीर्थक्षेत्री जात असतो आपण, पण आपल्याला या गोष्टी माहीत नसतात. आणि थोडक्यात भागवत कथा होत असल्यामुळे आमच्याकडे ते संदर्भ सगळे होते आणि त्यामुळे आम्हाला तो लाभ मिळू शकला. आम्हाला त्यानंतर शेवटाला आता येते की तसा खारुताईचा वाटा आमचाही आहे गीता धर्म मंडळाच्या कामात. आणि आमच्या गुरु वसुधाताई पाळंदे ज्या होत्या, यांच्या मार्गदर्शनाने घरोघरी गीता पोचवायची एवढा उपक्रम आम्ही करत आहोत आणि एवढाच आमचा उद्देश आहे. आणि या पुरस्कारांनी आज आमच्यावर एक वेगळी जबाबदारी दिली. म्हणजे आत्ताच दत्त जयंतीला माझा वाढदिवस झाला आणि त्या ह्याच्यात 70वं वर्ष लागलं आणि त्या ह्याच्यात हा पुरस्कार प्रदान होतोय. तर त्याने असं वाटतं की भगवंत प्रत्येक गोष्टीला आपल्या कार्यात प्रेरणा देत असतो. ज्याच्याकडून काम करून घ्यायचंय ते भगवंतच प्रेरणा देऊन त्याला काहीतरी उद्युक्त करत असतो आणि म्हणून आम्ही ते कार्य या पद्धतीने करतोय. अशीच भगवंताची आणि आपल्या सर्वांची कृपा राहावी एवढंच म्हणून मी थांबवतो. वर्ष गीतेच्या सान्निध्यात आहे. माझे वडील पेणला डॉक्टर आयुर्वेदिक वैद्य होते आणि त्यांची गीता भगवद्गीता संपूर्ण पाठ होती आणि त्यावेळेला संघाचं कामही त्याच्या बरोबरीने ते करत होते.
म्हणजे एक थोडं गुरुतत्वाची सुरुवात आपण म्हणतो आई वडिलांपासून होते, तशीच माझ्या जीवनाला सुरुवात झाली. त्यानंतर जन्म हा माझा श्रीधर स्वामी आपल्याला माहिती असतील, कर्नाटकातले भरतपूरचे, तर त्यांच्या प्रसादाच्या यांनी माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे एक गुरुतत्वाची सावली सतत माझ्या मागे उभी आहे आणि त्या सावलीत आम्ही सगळा प्रवास आजपर्यंतचा 45 वर्ष लग्न झाल्यानंतरचा प्रवास करतोय. वडिलांचं लहानपणी कुठे आम्ही लहान होतो तेव्हा 5-5 श्लोक आपलं त्यांच्या मागे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे इतकंच होतं. आणि त्यावेळेची पूर्वी पोथी म्हणजे गीतेची ब्लॅक अँड व्हाईट असं, आणि त्या ह्याच्यात आम्ही आपले हात मागे बांधून माझा भाऊ आणि मी असं दोघंही 5 श्लोक पाठ झाले होते. आणि त्याच्यानंतर बघा किती मध्ये वर्ष गेली. लग्न होऊन नंतर 2004 साली 80 साली लग्न झालं आणि त्यावेळेला मी गीता शिकले. म्हणजे हा एक लहानपणीपासूनचा संस्कार कुठेतरी घडत होता. कळत नकळत या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला आयुष्यात अनेक टप्प्यांवर वेगवेगळ्या वळणांवर आपण जेव्हा प्रवास करत असतो तर त्यावेळी गुरुतत्वाची ही सावली आपल्याला प्रत्येक ठिकाणी तरत असते. माझ्या वडिलांचं संघकार्य आणि थोडंसं आध्यात्मिक पेक्षा पेशंट, म्हणजे माझ्या मिस्टरांना नेहमी ते सांगायचे की जावई तुमचं अध्यात्म मला कळत नाही, पण एक भगवद्गीतेला गुरु केला एकदा, परत गुरु करायचं नाही. आणि एक महारोगाचा पेशंट बरा केला मी की पुण्य गाठीला बांधतो आणि ती रामेश्वराची कृपा. म्हणजे खरंच तिथून निष्काम कर्मयोग सुरू झालेला होता. आणि थोडक्यात ह्याचं बाळकडू आम्हाला म्हणा तर सगळ्या भावंडांना वेळोवेळी मिळत होतं. त्यातून इकडे आल्यावर अध्यात्म बरं कशाशी खातात सोडवड काही माहिती नव्हतं. गणनी साठे कोकणच आणि इकडे देशस्थ, पण जो आध्यात्मिक बेस होता म्हणजे थोडक्यात काळाप्रमाणे बदल आहे. माझ्या वडिलांच्या वेळी संघकार्य 50 सालपर्यंत प्रॅक्टिसच करत नव्हते डॉक्टर असून, आणि नंतर मग जी सुरुवात झाली 47 साल नंतर 50 साल नंतर ती इतकं त्यांनी रिसर्चचं आयुर्वेदातलं काम केलेलं आहे. तर तिकडे कुलाबा डिस्ट्रिक्टला सगळ्यांना माहिती आहे, दादर, ठाणा, डोंबिवली, कल्याण इकडचे सतत पेशंट येत असत आणि अगदी रुबी जहांगीर सगळीकडे फिरून आले की म्हणत की आता वैद्य तुमच्याकडे आलं, डॉक्टरांनी सांगितलं काही होणार नाही, बरं असंच आयुष्यभर राहायचं. तर त्याच वेळेला वडील म्हणायचे नाडी परीक्षा उत्तम होती आणि ते म्हणायचे काही नाही 2 महिन्यात तुम्ही बरे व्हाल. म्हणजे इतका जो विश्वास आणि तिथेही गुरुकृपा. कारण एक महारोगाचा पेशंट बरा केला तर मी पुण्य गाठीला बांधतो आणि ती रामेश्वराची कृपा आहे. हा जो होता हाच त्यांचा निष्काम कर्मयोग होता. आणि इकडे म्हणजे आपण म्हटलं गीतेच्या याच्याप्रमाणे निःश्रेयस आणि अभ्युदय. आणि त्यानंतर आताच्या काळातले आम्ही लोक आहोत थोडक्यात, तर त्यावेळी अभ्युदयही महत्वाचं आहे आणि निःश्रेयसही तेवढंच महत्वाचं आहे. पण दोन्हीची सांगड घालता घालता संसारात खूप घालमेल होत असे प्रत्येक वेळेला. कारण वेगवेगळे विचार पुढे, काही सवय नव्हती काही गोष्टींची, पण ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करून अर्थात स्वामी महाराजांच्या आणि दत्त महाराज कवीश्वरांच्या कृपेने असं मी नक्की म्हणेन. आणि तिथे गुरुतत्वच आपल्याला प्रत्येक गोष्टीला सावरत असतं. 88 साली माझा मोठा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यातूनही 2004 सालापासून गीता शिकून 21 वर्ष झाली की त्या सानिध्यात मी आहे. आणि खरंच तो वेगळा आनंद आपल्याला मिळत जातो. त्या म्हणजे गीता नुसतं शिकायचंय
21,000 शृंगेरीला जाऊन मिळवायचे, त्यापेक्षा आम्ही विद्यार्थ्यांना म्हणतो 2 विद्यार्थी तयार करा, तरी आपल्याला काही श्रेय मिळतं. आणि तो निश्रेयस आणि अभ्युदय म्हणजे अर्थात सगळ्यांचा आपला उद्धरेदात मनात मानम जरी असलं तरी मी माझा उद्धार करता करता 10 लोकांना बरोबर घेऊन जाणं ही मोठी गोष्ट आहे. आणि यांना ना प्रत्येक गोष्टीला असं वाटतं की या गुरूंचं सहाय्य असल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट पूर्णतेस नेऊ शकत नाही. त्यानंतर थोडं जीवनातील प्रत्येक वळणावर गुरुकृपेची सावली जाणवत होती. दोन्ही घराणी आमची म्हणजे माझ्या माहेरचं 60 लोक आहेत, ही पावष्टी आहे. आणि स्वरूपानंद स्वामी जे आहेत ते माझे मावस काका आहेत सर. म्हणजे हा एक कृपा आशीर्वाद आलेला. आणि त्यानंतर इकडे आल्यावर गाणगापूरला आमचं आजे सासऱ्यांनी याचा सन्मावतचा उत्सव सुरू केला. आणि त्या यातलं आमचं 7 शिष्य गुरु महाराजांकडे गेले होते. गुरुचरित्रात उल्लेख येतो, आपण कोणाला माहिती असेल तर सांगते. पण त्यातलं एक घराणं आमचं आहे. आणि ह्याची सांगड दोन्हीची मिळून मला असं वाटतं की हा आमचा प्रवास जास्ती गुरुकृपेमुळे सुखकर झाला असं वाटतं. आणि थोडक्यात आम्ही त्यांना धन्य समजतो की नाही, स्वामींची कृपा आहे, दत्त महाराजांची कृपा आहे, त्याच्यामुळे आज हे चालतं. आणि आता सुद्धा पुढची पिढी आहे. माझा मुलगा मोठा डॉक्टर आहे, दुसऱ्याचा व्यवसाय आहे, पण तरी सुद्धा अजून वैकुंठ चतुर्दशीला आमची गाणगापूरची वारी चुकत नाही. आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा प्रसाद माझ्या आजे सासऱ्यांना दृष्टांत देऊन पादुका मिळालेल्या आहेत. तर त्या आमच्या घरी शनिवार पेठेत घर आहे, तिथे आहे. हा जो म्हणजे आध्यात्मिक सांसारिक सांगड कशी घालायची. आणि माझ्या मिस्टरांचा विषय तो गीता ॲज द वे ऑफ लाईफ, म्हणजे गीता एक जीवन प्रणाली. म्हणजे आत्ताच्या काळाशी गीतेची कशी सांगड घालता येईल हाच थोडक्यात त्यातून प्रयत्न झालेला आहे. आणि त्याच सावलीत आम्ही असल्यामुळे हा संस्कार कळत नकळत आमच्यावर घडत होता. शंकराचार्यांचे मोठमोठे पुरस्कार मिळाले किंवा शंकराचार्यांच्या सानिध्यात आम्हाला राहायला मिळालं. दत्त महाराज कवीश्वरांची अशी कृपा की आम्ही त्यांच्या सानिध्यात खूप राहिलो. महाराजांचे भागवत सप्ते पण प्रत्येक वेळी होत असत गुळवणी महाराजांच्या मठात, तर ते पण आम्ही प्रत्येक वेळी म्हणजे त्यांचं तर खरं कॉलेज होतं त्यावेळी, BMCCला रजिस्ट्रार होते ते कॉमर्स कॉलेजला, पण तो व्याप सांभाळून परत भागवत कथा परत हे सगळं बॅलन्स ना खरं गुरुकृपेमुळे घडतो. आणि दत्त महाराजांचं एकच मला सांगावं असं वाटतं की आपण म्हणतो गुरुतत्वाची कशी मोठी असते की आपण गेलो आणि डोकं टेकलं महाराजांसमोर की महाराज एकच प्रश्न अगदी शांतपणे विचारायचे, सगळं ठीक चाललंय ना? आणि खरंच सांगू का, म्हणजे आता ते जाणवलंय मला तर नेहमी. म्हणजे आफ्टर थॉट आपण म्हणतो या गोष्टी की घडून गेलेल्या आहेत, पण आता गीता शिकवताना प्रत्येक शब्दाचा अर्थ कळतो की त्या ठीक चाललंय ना, ह्यामध्येच आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जात असतात. खरंच अगदी ह्या लोकांना वंदनीय प्रश्नच नाही. आणि आम्हाला आमच्या नशिबाने खरंच त्यांच्या सहवासात दिवस घालवता आले, परत जवळीक साधता आली. आणि त्यावेळी त्यांचं मोठत्व कळत नव्हतं, पण आज जेव्हा मागे वळून पाहतो आपण त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांची प्रकर्षाने आठवण होते. त्यानंतर मी आता शेवट थोडासा एक भागवतातलं, सगळे भागवत प्रेमी आणि गीता प्रेमी आहोत तेव्हा एक भागवतातला छोटासा प्रसंग सांगते. ज्यावेळी भगवंतांचं गमन व्हायचं होतं आणि त्यावेळी उद्धवजींना हे कळलं. उद्धवजी अतिशय भक्त होते भगवंताचे. आणि त्यावेळेला उद्धवजींनी भगवंतांना प्रदक्षिणा केली आणि म्हणाले, भगवंत म्हणाले तुम्हाला काय हवं आहे?
तर उद्धवजींनी सांगितलं मला तुमच्या पायातल्या पादुका द्या. भगवंतांनी आनंदाने सुवर्णाच्या पादुका काढून दिल्या आणि त्यानंतर त्यांनी प्रदक्षिणा केली आणि त्यावेळी सांगितलं की हे मी देतोय तुला, पण भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करायची जबाबदारी तुझ्यावर मी देतोय. आज मला असं वाटतं आम्ही याला गेलो होतो बद्रीनारायणाला, तिथे यांचं भागवत कथा झाली होती आणि मुद्दाम एक विषय की कुणाला माहिती नसेल म्हणून मुद्दाम सांगते की त्या ज्या सुवर्णाच्या पादुका आहेत तर त्या बद्रीनारायणाच्या इथे मंदिर आहेत त्या, आणि ते जे रावलजी म्हणून तिथे असतात पुजारी, तर आमचं त्यावेळी भागवत कथा झाली त्यावेळी आम्ही दर्शनाला गेलो तिथे आणि आम्ही सहज त्यांना म्हटलं की अहो म्हटलं आम्हाला एक इच्छा आहे आणि हे भागवतकार आहे, तर आम्ही तिथेच बाहेर उमऱ्यापाशी देवाच्या बसलो होतो. मला अजून आठवत आहे ते, मला वाटतं 2010 सालची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला ते रावणजींना म्हणाले आम्ही त्यांना विचारून येतो. पुजारी म्हणाले बरं ठीक आहे म्हटलं. मी म्हटलं बघा तुम्ही आम्हाला फक्त लांबून दर्शन द्या एवढीच आमची इच्छा आहे, बाकी काही नाही. आणि खरंच सांगते ते रावणजींचा निरोप घेऊन आले आणि म्हणाले की नाही ह्या सुवर्णाच्या पादुका आहेत. आम्हाला इतकं बरं वाटलं. म्हणजे कोणी जर तुम्ही गेलात तर ही गोष्ट मुद्दाम माहिती असू दे. आपल्याला अनेक तीर्थक्षेत्री जात असतो आपण, पण आपल्याला या गोष्टी माहीत नसतात आणि थोडक्यात भागवत कथा होत असल्यामुळे आमच्याकडे ते संदर्भ सगळे होते आणि त्यामुळे आम्हाला तो लाभ मिळू शकला. आम्हाला त्यानंतर शेवटाला आता येते की तसा खारुताईचा वाटा आमचाही आहे गीता धर्म मंडळाच्या कामात. आणि आमच्या गुरु वसुधाताई पाळंदे ज्या होत्या यांच्या मार्गदर्शनाने घरोघरी गीता पोचवायची एवढाच उपक्रम आम्ही करत आहोत आणि एवढाच आमचा उद्देश आहे. आणि या पुरस्कारांनी आज आमच्यावर एक वेगळी जबाबदारी दिली. म्हणजे आत्ताच दत्त जयंतीला माझा वाढदिवस झाला आणि त्या ह्याच्यात 70वं वर्ष लागलं आणि त्या ह्याच्यात हा पुरस्कार प्रदान होतोय. तर त्याने असं वाटतं की भगवंत प्रत्येक गोष्टीला आपल्याला कार्यात प्रेरणा देत असतो. ज्याच्याकडून काम करून घ्यायचंय ते भगवंतच प्रेरणा देऊन त्याला काहीतरी उद्युक्त करत असतो आणि म्हणून आम्ही ते कार्य ह्या पद्धतीने करतोय. अशीच भगवंताची आणि आपल्या सर्वांची कृपा राहावी एवढंच म्हणून मी थांबवते. धनंजयाला रणांगणी कृष्ण म्हणे प्रेम भावे, धर्मासाठी उभा रहा सत्याशी ठेव नाते. पडता गीतेचे अमृत शब्द अनोखे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हे दुर्भुर्माते संगोस्त्व कर्मणि, यज्ञ भावे कर्म करा जगासाठी जगावे, निस्वार्थी होऊन तू जीवन कार्य सजवावे. असा उपदेश ऐकुनी अर्जुन झाला दृढ, यज्ञात कर्मण होऊन नंतर लोकोऽयं कर्म बंधना, तदर्थं कर्म कोणते मुक्त संग असमाचर. शांत मनाने श्रद्धेने ज्ञान मार्ग धरावा, कृष्ण कृपेने भक्तीला उज्ज्वल दिवा लावावा. श्रद्धावान लभते ज्ञान
ज्ञानं तत्पर संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परा शान्तिमचिरेणाधिगच्छति गीतेचा हा संवाद पवित्र जीवनाचे सार घेऊन येई कर्मयोग भक्ती ज्ञान मार्ग तिन्ही मुक्तीकडे नेई कृष्णवाणीचे अमृत घेत अर्जुनास जशी दिशा मिळाली तशीच प्रत्येक जीवाला आजी अंतःकरणी प्रकाश देत राहिली धर्मधैर्य करुणा सत्य हेच गीतेचे संदेश अनंत काळापर्यंत झंकारत राहो गीता ज्ञानाचा सुरेल देश